मध्ये हर आज आपण श्री हरिगंगा हजारी धाम या हतिया बाबाच्या पाठीमागे 200 फूट अंतरावरती असणारा हा आश्रम आणि या आश्रमामधून आपण आज आपल्या नर्मदा परिक्रमेतला साधारणतः एक 80वा दिवस आपण आज सुरुवात करत आहोत. आणि या 80 दिवसाच्या सर्वांना गोड शुभेच्छा. आणि सानप महाराज नर्मदा परिक्रमेतला आजचा हा आपला आखरी समाप्तीचा दिवस आहे. आपण इथून आता ठीक 5 वाजता पुढे निघत आहोत नर्मदे हर प्रवासासाठी. हो माय की तो चिंता काय की नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे हर. आता आपण चालत असताना हतिया बाबा आश्रम या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. परंतु अजून इथे कोणी जागा झालेलं नाही, त्याच्यामुळे आपण सरळ आता पुढे चालत आहोत. नर्मदे हर जिंदगी भर जय हो माई की तो चिंता काय. नर्मदे हर नर्मदे हर. आणि साधारणतः 9पर्यंत आपण पोहोचतोय ओंकारेश्वरमध्ये. नर्मदे हर नर्मदे हर. आता आपण हतिया बाबाच्या पुढे अर्धा किलोमीटर आल्यानंतर हे आपल्याला नहार लागते, म्हणजेच पाट. आणि या पाटाच्या कडेने असा हा रस्ता आहे. इथं बोर्ड बी लिहिलेला आहे. हा शॉर्टकट आहे. आणि खंगरगाव मार्गे अंद्रुद या मार्गे हा रोड पुढे जंगलामधून कोठी आणि ओंकारेश्वर अशा पद्धतीत हा जातो पुढे. कारण आपण एक 5-6 किलोमीटरचं आपली बचत होते, म्हणून आपण सर्व परिक्रमावासी या पाटाच्या कडेने चालायचं असतं आणि चालतो. नर्मदे हर जिंदगी भर जय हो माई की तो चिंता काय की. परिक्रमा समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. नर्मदे हर जिंदगी भर. एक खुशी भी आहे आणि एक गम भी आहे. दुःख या गोष्टीचं आहे की आता या आनंदाला मुकणार, आणि खुशी ह्या गोष्टीची आहे की जो संकल्प आपण उचलला होता तो माईने आपला संकल्प हसत हसत पूर्णतेच्या दिशेने चालवलेला आहे. आणि अगदी काही तासाच्या अंतरावरती तो पूर्ण होणार आहे. याच्यामध्ये अतिशय आनंद आहे, खुशी आहे. चलो नर्मदे हर. हे क्षण तर जीवनात येतच राहतील. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आपण आता पुढे पाटाने चालत आलेलो आहोत. एक साधारणतः 6 किलोमीटर पाटाने चालावं लागतं. तदनंतर हा सिमेंट रोड येतो आणि अशा प्रकारे नर्मदा परिक्रमा मार्ग हा बोर्ड लागतो. तोपर्यंत आपण पाटाने चालत राहणे. हा असा सिमेंट रोड येतो. नर्मदे हा. नाही बसायचं नाही, बसायचं नाही. अहो द्या अहो द्या त्रास थोडा. नर्मदे हा. उद्याच्याला आता एवढा सिमेंट रोड आहे. तेल सांडलं तर भरून घ्यावं असा रोड आहे. नर्मदे
नर्मदे हर काय आहे बघा ना, खाली आतरून टाकायची गरज नाही असं. नर्मदे हर हे आमचे नलवडे महाराज. हा 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 काय मोकळा आहे. नर्मदे हर जिंदगी भर. आता उद्या काय मला परत बोलायला मिळणार आहे. नर्मदे हर दे हर. आपण आता खंगवाडा या ठिकाणी चालत आलेलो आहोत आणि हे आहे हनुमंताचं मंदिर, राम मंदिर. आणि अशा प्रकारे या मंदिरामध्ये मुक्कामी राहिलेलो आहोत पाठीमागच्या 2 वेळेस. आता थोडंसं आपण लवकर आलेलो आहे तिथं, कारण आज 5 वाजता निघालो होतो आपण, तर 6:30 वाजता या ठिकाणी आलेलो आहोत. आता चहा पाणी घेऊया इथे कुठंतरी आणि मार्गस्थ होऊया ओंकारेश्वरच्या दिशेने, कारण आज माईच्या चरणाशी पुन्हा समर्पण. नर्मदे हर. कारण आज या 80 दिवसाच्या काळामध्ये, या 80 दिवसाच्या काळामध्ये माईने कुठे कुठे झोपवलं, कुठे भोजन प्रसादी दिली, कुठे स्नान केलं, काही आठवत नाही. फक्त केलंय ते छान केलं माईने, सर्व आमच्या हितातच केलं. नर्मदे हर. हे नर्मदेश्वर महादेव मंदिर परिक्रमावासियांना थांबण्यासाठी, आणि इथे थांबलो होतो आम्ही 2 वर्ष. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे नर्मदे. नर्मदे हर प्रभु. नर्मदे हर. नर्मदे. तुम्हारे ना बाबा, तुम्हारे ना कहाँ नर्मदे हर. अंजरुद्ध या खंगरगावच्या पुढे एक साधारणतः 2 किलोमीटरवरती हे अंजरुद्ध गाव पडत आहे. आणि छानसं मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काय की. आता एक नर्मदे हर. 4-5 किलोमीटर आता ओंकारेश्वर राहिलेलं आहे. आणि वाटत सुद्धा नाही की आपण परिक्रमेला गेलो होतो. इतक्या आनंदात, इतक्या कमी दिवसात आणि सहज परिक्रमा पूर्णतेला माईने आणलेली आहे. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. आज आपण परिक्रमेतल्या अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अगदी इथून 4 किलोमीटर ओंकारेश्वर राहिलेलं आहे. आंध्रोजच्या पुढे आपण 2 किलोमीटर, आणि हा सूर्यनारायण भगवंताचं अतिशय सुंदर दर्शन या ठिकाणी आपण सर्वांसाठी परिक्रमेतला शेवटचा दिवस. आणि अगदी छानसा हा निसर्ग. आता हे जंगल समोर, आणि एकदा हा डोंगर आपण पार केला की आपल्याला डायरेक्ट ओंकारेश्वराचं दर्शन होईल. आणि आता या आंध्रोजच्या बाहेर आल्यानंतर एक साधारणतः 1.5 किलोमीटरवरती हा
गौशाला आणि सद्गुरुदेवा नक्षत्र समस्त परिक्रमा शंके हेतू भोजन चाय प्रसादी आणि राहण्याची व्यवस्था अशा प्रकारे हा छान आश्रम या ठिकाणी आहे. नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर. माई साथ है तो क्या बात है. खूपच आनंद, खूपच आनंद. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, घ्या रे तुम्ही नका सरपडू. अशा प्रकारे संत सांगतात परमार्थामध्ये. या खूप खूप आनंद आहे. फक्त तुम्ही या आणि तो उपभोगा, कारण हा परमानंद आहे. आणि भौतिक प्रपंचातला हा जो आनंद आहे तो फक्त भासणारा आहे, टिकणारा नाही. नर्मदे हर जिंदगी भर. आता आपण चालत आहोत ओंकारेश्वरच्या पाठीमागे, अगदी एक 3 ते 4 किलोमीटरच्या फरकाने. जे मधला रस्ता आहे पगदंडी म्हणतात, जंगलामधून, आणि त्या जंगल मार्गाने आपण चालत आहोत. हा निसर्ग आहे अतिशय. शेवटचं दर्शन या जंगलाचं आपल्याला आता, कारण पुन्हा आता ज्यावेळेस माई बोलवेल त्यावेळेस पुन्हा आपण परिक्रमेत आल्यानंतर दर्शन होईल. तोपर्यंत आता आपण या ठिकाणी माईचं चिंतन करूया थोडंसं. नर्मदे हा जिंदगी भर, नर्मदे हा. नाही वाजत, काय वाजत. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. पार्वती वल्लभ सदा शिवाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. पार्वती वल्लभ सदा शिवाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. पार्वती वल्लभ सदा शिवाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. पार्वती वल्लभ सदा शिवाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. सदा शिवाय, सदा शिवाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. सदा शिवाय, सदा शिवाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई रे वाय, पार्वती वल्लभ सदा शिवाय. नर्मदे नर्मदे हा, नर्मदे हर, नर्मदे हा. नर्मदे हर. त्याच्या माळा लावी तो भस्म कपाळा, ओ गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा,
लागी तो भस्म कपाळा ओ आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा आवड चूळ डमरू हाती संगेनाचे पार्वती हो चुळचुळ डमरू हाती संगेनाचे पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा शंकरा हे भोळ्या शंकरा भोले ना तो आलो तुझ्या दारी द्वारी कुठे दिसेना पुजारी हो भोले ना तो आलो तुझ्या दारी कुठे दिसेना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा महादेवा मध्ये आता आपण ओंकारेश्वरच्या अगदी पाठीमागे 1-1.5-2 किलोमीटर चालत आहोत आणि डुहिक्या गाव लागत आहे आणि या डुहिक्या गावानंतर आता जंगल आणि समोर जे पहाडी दिसत आहे तेवढी पहाडी आपण चढून पार केली की समोर ओंकारेश्वरचं दर्शन होत आहे आणि अशा प्रकारचा आजचा हा प्रोग्राम आणि जवळजवळ परिक्रमेचा अंतिम टप्पा या ठिकाणी आलेला आहे आणि छानसा समारोप अगदी त्या माईच्या चरणावरती आज म्हणजे काही तासात होणार आहे. नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे नर्मदे हर. आता आपण या ओंकारेश्वर क्षेत्राच्या अगदी 1 किलोमीटर पाठीमागे त्या डोंगरामध्ये चालत आहोत आणि एक मनामध्ये भाव निर्माण झाला की ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने ओढ लागली होती आम्हाला काय त्या गोष्टीबद्दल एक थोडंसं तुकाराम महाराजांचा अभंग आठवला की या ओंकारेश्वरमधून आम्ही ज्यावेळेस संकल्प घेऊन निघालोत माईच्या कृपेने आणि पुन्हा याच ओंकारेश्वरमध्ये माईचं दर्शन आम्हाला कधी होईल याची ओढ लागली होती आम्हाला. अगदी रात्रंदिवस आम्ही हाच विचार ध्यास लागला होता की कधी आम्ही ओंकारेश्वरला पुन्हा पायी परिक्रमेत चालत 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 पोहोचूया आणि तोच क्षण आज या ठिकाणी पूर्णतेला आलेला आहे. म्हणून आज तुकाराम महाराजांचा एक अभंग या ठिकाणी आठवला आहे. माईच्याच कृपेने तो सादर करत आहोत. नर्मदे हर भेटी लागी जीवा लागली आस भेटी लागी जीवा लागली आस वाट पाहे रात्र दिवस भेटी लागी जीवा लागली आस पौर्णिमेची
मातीचा चंद्रमा सकळ जीवन तैसे माझे मन वाट पाहे भेटी लागे जीवा लागलीसे भुकी येण्या बाळ हाती शोक करी अशी अवस्था आमची झाली होती. पाहे परी माऊली भेटी लागे जीवा लागलीसे आस भेटी लागे जीवा लागलीसे आस तुका मने मज लागली या भूक गावी श्रीमुख पांडुरंगा भेटी लागे जीवा लागलीचे आस भेटी लागे जीवा लागलीचे आस लागलीसे आस नर्मदे हा नर्मदे हर माई नर्मदे हर याच साठी केला होता अट्टहास आणि या माईच्या परिक्रमेतला शेवट गोड व्हावा. नर्मदे हर जिंदगीभर काही क्षणात माईच्या चरणावर हजर सानप महाराज ग्रुप. नर्मदे हर हर. आता ओंकारेश्वरमध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे आणि हे नहार म्हणजेच पाठ अगदी ओंकारेश्वरला खेटून आहे. हे समोर दिसत आहे ते ओंकारेश्वर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि अशा प्रकारे 5वी पायी नर्मदा परिक्रमा माईने अगदी हसत हसत आनंदात पार केल्याबद्दल अगदी सहस्र कोटी कोटी धन्यवाद माईच्या चरणाशी. नर्मदे हर. आता चिंतेने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा परिक्रमेतल्या. नर्मदे हर. काय बरोबर आहे का महाराज? हो बरोबर. नर्मदे हर. जय हो माय. ओंकारेश्वर भगवान की जय. नर्मदा मैया की जय. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 1 किलोमीटर. नर्मदे हर. आणि एकदा परिक्रमेतून आपण आल्यानंतर किती आनंद होतो ओंकारेश्वरमध्ये आल्यानंतर. जो परिक्रमा पायी करून येतो त्यालाच तो आनंदाचं महत्त्व कळतं आहे. अशा प्रकारे हा आनंद सानप महाराजांना माईने 5 वेळेस दिला आहे. अगदी अहो भाग्य आहे आमचं, खूप खूप भाग्य. त्या माईला अतिशय कोटी कोटी प्रणाम. नर्मदे हर. जिंदगीभर नर्मदे हर नर्मदे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत 9 वाजता या गजानन महाराज आश्रमामध्ये. आज 80वा दिवस परिक्रमेतला. माई अतिशय आनंद दिला. अगदी ऊर भरून येतोय. या परिक्रमेतला आनंद एवढा आहे. जय हो माई की तो चिंता काय. नर्मदे हर. 80 दिवसापूर्वी याच गेटमधून आम्ही बाहेर गेलो होतो परिक्रमेला आणि पुन्हा 80व्या दिवशी याच गेटमधून पुन्हा परत आत आलेलो आहोत. आणि माईने अतिशय आनंदात परिक्रमा केली. 80 दिवस कुठे गेले आमचे आम्हाला कळलेसुद्धा नाहीत. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. 80 दिवसापूर्वी सानप महाराज याच माईमध्ये स्नान करून माईच्याच कृपेने तिच्या पायी
नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतला होता आणि तो आज तिच्याच कृपेने पूर्ण करून पुन्हा तिच्या चरणामध्ये आलेलो आहे. आणि आता या ठिकाणी स्नान करत आहोत आणि स्नान झाल्यानंतर पुन्हा उत्तर पूजा संकल्पाची करायची आहे. संकल्प सोडवायचा आणि या समोर दिसणाऱ्या मानदाता पर्वताची परिक्रमा करायची आणि आपल्या ग्रस्त आश्रमाकडे प्रवेश करायचा. नर्मदे हार जिंदगी हार, जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. या असणाऱ्या जलचर प्राण्यासाठी या असणारा अन्न या माईमध्ये सोडत आहे सानप महाराज. नर्मदे हार, जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. जय ओम, जय ओम, जय ओम, जय ओम मा. नर्मदे हार. अपने ऊपर फूल से अपने ऊपर जल छीटो. ओम पवित्रस्थो वैष्णव्यो सवितुर्वः प्रसव उद्वनाम्य छिद्रेण पवित्रेण सूर्यशरश्मिभिः तसदे पवित्रपदे पवित्रपूत सजत्कामः पुनेत छकेयम्. आचमन कर लो 3 बार. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. हाथ धो लो. गोविंदेति हस्तं प्रक्षाल्य. सूखा सुपारी संभाल के रखना है, भूलना नहीं चाहिए. ये देखो सोए संभाल के रख के लाए कि नहीं वापसी, इसे वापसी लाना है. नर्मदा जी का बॉटल और सुपारी, बाकी चड्डी भी घूम जाएगी तो चलेगा, समझ रहे हो. लेकिन सूखा सुपारी नहीं घूमना चाहिए और भैया की बॉटल है ना, बाकी सब जाए चलेगा. बाबा नर्मदे हार. ही माई की उत्तर पूजा. आज नर्मदा परिक्रमा 5वी समाप्ती आणि उत्तर पूजा चालू आहे. संकल्प नर्मदे हार. भोग लगाओ, पानी घुमाओ, पानी घुमाओ. ओम नाभ्या आसविदंतरिषभं शैष्णवदेवं समवर्तता नाम भूमिधीशः शुक्रान्धानोदानकल्पयन्नः. जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरिशंकर रुद्री पालंदी. ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी मैया अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती. ओम जय जगदानंदी. देवी धूम्रकवाहन राजत वीणा वादयन्ती मया वीणा वादयन्ती. झुमकत 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 झननन 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 रमती राजन्ती. ओम जय जगदानंदी.
ओंकारेश्वर भगवान की, ओंकारेश्वर भगवान की, नर्मदा मैया की, हर हर महादेव शंभो. नर्मदे हर. आज परिक्रमेतला शेवटचा दिवस, 80वा दिवस आणि संकल्प उत्तर पूजा करून या ठिकाणी मामलेश्वरला जल चढवलं. त्यानंतर ओंकारेश्वरला अगदी नंबरला उभे राहून जल चढवलं आणि आता या मानधता पर्वताची परिक्रमा चालू आहे. आणि आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत कावेरी संगमावरती. आणि या कावेरी संगमाचं एवढं मोठं महात्म्य आहे की तीर्थ स्वतः मलिन झाल्यानंतर या कावेरी संगमामध्ये येऊन स्वतः स्नान करून पुन्हा आपलं पावित्र्य आपल्याला प्राप्त करून घेतात. एवढं या नर्मदा माई आणि कावेरी माता यांच्या संगमाला महत्त्व आहे. म्हणून आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस जरूर या संगमावरती कावेरी आणि नर्मदा माता या संगमावरती येऊन आपण पुण्य संपादन करावं आणि या असणाऱ्या तीर्थाचा या ठिकाणी आनंदही घ्यावा आणि पुण्य पावन होऊन जावं. नर्मदे हर, जिंदगी भर, जिंदगी भर. जय हो माई की तो चिंता काय की. खूप आनंदात माईने माझी पायी 5वी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि अगदी हसत खेळत 80 दिवसातच ही 5वी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. त्याबद्दल माईला अगदी कोटी कोटी जरी आपण धन्यवाद दिले तर या थोडेच आहेत, कारण धन्यवाद देऊन आईचे उपकार फिटत नसतात. नर्मदे हर, जिंदगी भर. जय हो माई की तो चिंता काय.